नमस्कार. के एस एज्युकेअर यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, के एस एज्युकेअर आपणासाठी नवनवीन एज्युकेशनल टेक्निकल व्हिडिओज घेऊन येत असते. आज या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आजपासून एक सिरीज आपण सुरू करत आहोत. त्या सिरीजचा उद्देश एवढा आहे की आपणा सर्वांना आपल्या विद्यार्थ्यांचा डाटा सरळ पोर्टलवरती भरावा लागत असतो आणि हे करत असताना बऱ्याच शिक्षकांची रिक्वायरमेंट अशी होती की सरळ पोर्टल कसं यूज करावं, सरळ पोर्टलवरती आपल्या शाळेची आपल्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड कशी करावी, या गोष्टींसाठी एखादा व्हिडिओ तयार करून द्यावा असं बऱ्याच जणांनी रिक्वायरमेंट केली होती. आणि म्हणून मग आजपासून ही सिरीज आपण सुरू करतोय की या सिरीजमध्ये तुम्हाला सरळ पोर्टलच्या सर्व बाबी रोज एक नवनवीन बाब तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न असेल की ज्यामध्ये तुम्हाला सरळ पोर्टलवरती काम करणं खूप सोपं होऊन जाईल अशा पद्धतीनं हे व्हिडिओ असतील. यातून आपण रोज एक एक बाब पाहत जाणार आहोत. सुरुवातीला आपण स्टुडंट पोर्टलवरती डाटा कसा भरावायचा आहे, स्टुडंट पोर्टलवरचे कोणकोणते ऑप्शन्स कसे वापरायचे आहेत, स्टुडंट पोर्टलचा वेगवेगळ्या रिपोर्ट्ससाठी आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ जो आहे तो स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड कसे अपलोड करावे याविषयी आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपण. सर्वात प्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल क्रोममध्ये तुम्हाला एक वेबसाईट लिहायची आहे. ती वेबसाईट म्हणजे www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. सर्वांना वरती दिसतेच. www.education.maharashtra.gov.in आणि ओपन करायची आहे. अशा प्रकारची एक नोटीस आली तर इथं ॲडव्हान्स्डला क्लिक करून तुम्हाला प्रोसीड टू ती जी वेबसाईट आहे त्याला प्रोसीड करायचं आहे. अशा प्रकारे होम पेज तुमच्या सर्वांसमोर येईल. होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथं सरळ पोर्टलच्या सर्व बाबी मिळतील. म्हणजे इथं शाळा पोर्टल आहे. तुम्हाला शाळा पोर्टलला जायचं असेल तुम्ही शाळावर क्लिक करा. कर्मचारी पोर्टल आहे म्हणजे स्टाफ पोर्टल. जर तुम्हाला स्टाफ बाबतची इतर कुठली माहिती भरावयाची आहे तर तुम्ही कर्मचारी पोर्टलला जाऊ शकता. विद्यार्थी पोर्टल आहे. आपले शालेय पोषण आहाराचे जे आपण ऑनलाईन रोजचा डाटा फीड करतो ते पोर्टल आहे. आणि बालभारती एक नवीन ॲड करण्यात आलेलं आहे. ते या प्रकारे आहेत. तुम्हाला लँग्वेज कोणती हवी आहे, इंग्लिश हवी आहे की मराठी हवे आहे ते तुम्ही इथं ठरवू शकता. ओके, आता मी इथं मी इंग्लिश लँग्वेज करतो आहे. इंग्लिश लँग्वेज मला व्यवस्थित वाटते. आपण आपल्या आवडीप्रमाणे इथं लँग्वेज सेट करू शकता. तर स्टुडंट पोर्टलला आपल्याला जायचं आहे. मी स्टुडंट पोर्टलला क्लिक करतो. स्टुडंट पोर्टलला आपण या पद्धतीने येऊ शकतो. किंवा दुसरा पर्याय आहे student.maharashtra.gov.in तुम्ही सर्च केलं की तुम्ही डायरेक्टली या पेजला येता. म्हणजे तुम्हाला पुन्हा स्कूल, कर्मचारी, स्टुडंट वगैरे हे काही पाहत बसावं लागणार नाही. तुम्ही डायरेक्टली देखील या ठिकाणी येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला साईट काय टाकावी लागेल, student.maharashtra.gov.in या साईटला आल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या शाळेचं UDIS आणि पासवर्ड जो तुमच्याकडे असेल स्टुडंट पोर्टलचा तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. मी या ठिकाणी एका शाळेचं लॉग इन या ठिकाणी करतो आहे. ओके, शाळेचा UDIS नंबर मी आणि पासवर्ड टाकलेला आहे. खाली कॅप्चा जो आलेला असेल तो आपण टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकलेला आहे आणि मी लॉग इनला क्लिक करणार आहे. लॉग इनला क्लिक केलं की आपण त्या शाळेच्या लॉग इनमध्ये पोहोचणार आहोत. इथं पासवर्ड चुकीचा असं सांगितलं जाते. आणि पासवर्ड मी टाकतो या ठिकाणी. ओके, पासवर्ड टाकला
आणि कॅप्चा टाकल्यानंतर मी लॉग इनला क्लिक करते. आपलं त्या शाळेमध्ये लॉग इन होईल. ज्या शाळेचा तुम्ही UDIS आणि पासवर्ड टाकलेला आहे त्या शाळेचं लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर आज आपण काय पाहणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आपण कसे भरायचे आहेत ते पाहायचे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड भरण्यासाठी एक्सेलमध्ये डाउनलोड UID हा एक ऑप्शन मिळतो. डाउनलोड UID याला आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड UIDला क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या वर्गाचं आधार कार्ड भरावायचे आहेत, ज्या वर्गाचे आधार कार्ड अपलोड करावायचे आहेत तो वर्ग इथं सिलेक्ट करायचा आहे. समजा आता मी या ठिकाणी कोणताही एक वर्ग निवडूया आपण. आता इथे एक लक्षात घ्या सगळ्यांनी की पहिलीचा वर्ग आपण नवीनच अपलोड केलेला असतो, त्यामुळं पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला मिळते, कारण त्याचं कोणत्याही विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपण दिलेलं नसतं. मात्र इतर वर्गांचे आधार कार्ड आपण ऑलरेडी अगोदर अपलोड केलेले असतात, काही ठराविक विद्यार्थ्यांचेच राहिलेले असतात. मग आपण ज्या वर्गाची फाईल डाउनलोड करू त्या वर्गातल्या फक्त आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला मिळते आणि मग त्याच्यापुढे आपण ती माहिती भरून इथं आपण अपलोड करू शकतो. म्हणजे अगोदर अपलोड केलेले जे आधार कार्ड असतील ते इथं दाखवले जात नाहीत. ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. पहिलीची फाईल तुम्ही डाउनलोड केली की त्यामध्ये सर्व विद्यार्थी तुम्हाला मिळणार आहेत. मी या ठिकाणी पहिलीचीच फाईल सिलेक्ट करते आणि डाउनलोडला क्लिक करते. डाउनलोडला क्लिक केलं की फाईल तुमच्या PCवरती डाउनलोड होईल. म्हणजे इथपर्यंत आपलं पोर्टलवरचं जे ऑनलाईनचं काम आहे ते झालेलं आहे. आपल्याला एकदा फाईल डाउनलोड झाली की आपलं पोर्टलचं इथलं काम ओके झालं. आता आपल्याला जे काही काम करायचं आहे ते जी फाईल आपण डाउनलोड केलेली आहे एक्सेल फाईल त्यामध्ये काम करायचं आहे आणि ती फाईल ज्यावेळेस पूर्ण होईल आपली त्यानंतर मग आपल्याला ती पुन्हा आपल्याला ऑनलाईन पोर्टलवरती येऊन अपलोड करावायची आहे. आता मी फाईल ओपन करतो आहे. आपल्याला जी डाउनलोड केलेली फाईल आहे ती डाउनलोड या फोल्डरमध्ये सापडते. इथं डाउनलोड्स आहे, मी त्याला क्लिक करतो आहे. डाउनलोड्समध्ये क्लिक केलं की मला इथं माझी फाईल कुठं आहे ती शोधावी लागेल. मी आत्ता जी रिसेंटली डाउनलोड केलेली आहे ती फाईल. ओके, इथे एक फाईल बघा किंवा डाटा आपण सॉर्ट करूयात. सॉर्ट बाय डेट मॉडिफाईड असं मी करतो. म्हणजे इथं माझी फाईल जी आहे ती सर्वात वरती मला इथं पाहायला मिळते. ही फाईल दिसते मला. आपल्या शाळेचा UDIS नंबर तिथं असतो. पहिली असेल तर इथं 01 असेल पहा, दुसरे असेल तर 02. इथं आपण काही फाईल्स पाहतोय पहा 04, 05, 06, 07, 01, 02, 03, 04. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा फाईल्सच्या त्या फाईलची नावं आहेत. म्हणजे आपल्या UDIS नंबर असेल पूर्ण UID असं लिहिलेलं असेल UDIS नंबर आणि /01 याचा अर्थ पहिली असा असतो. तर मी ती फाईल आता ओपन करणार आहे. मी फाईलला ओपन केल्यानंतर मला विचारलं जातं सुरुवातीला एक सूचना येते ते आपण पाहूयाच. द फाईल फॉर्मॅट अँड एक्सटेन्शन ऑफ डोंट मॅच असं म्हटलं जाते, तर येस म्हणायचं आपल्याला. ओके, ती फाईल ओपन होईल. अशा प्रकारे ती फाईल ओपन झालेली आहे. ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला इनेबल एडिटिंगला क्लिक करायचं आहे. इनेबल एडिटिंगला क्लिक केल्यानंतर ती फाईल आता एडिट करू शकतो आपण. त्याच्यामध्ये काही बदल करायचे असेल ते करू शकतो. ओके, इनेबल एडिटिंग क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की तुमच्या वर्गातल्या ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीत त्यांची सर्व माहिती या ठिकाणी ऑलरेडी त्यांची नावं, त्यांची जन्मतारखा, त्यांच्या आईचं नाव ही माहिती आणि त्यांचा स्टुडंट ID या गोष्टी इथं बाय डिफॉल्ट आलेल्या असतात. आता आपल्याला काम काय करायचं आहे, तर आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे त्याचा आधार कार्ड नंबर इथं लिहायचा आहे. आधार कार्ड नंबर लिहिताना जो आधार कार्डवरचा आहे तो लिहा. त्यानंतर त्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव हे कुठून लिहायचं आहे. जे आपल्या सरळ पोर्टलला आहे ते नको आहे. बरेच वेळा असं होतं की इथं समजा एक उदाहरण घेऊ आपण, आराध्य शिवाजी भोसले असं आहे. तर शिवाजीचं स्पेलिंग SHIVAJI आहे. आधार कार्डवर कदाचित चुकून शेवटी E झालेला असेल. तर आपण लिहिताना इथं आपण ज्यावेळेस माहिती देतोय त्यावेळेस इथं काय म्हटलेलं आहे, फिल डाटा ॲज पर आधार कार्ड. म्हणजे आधार कार्डवर जसा डाटा आहे तसा सेम डाटा आपल्याला इथं भरायचा आहे. त्याचं नावाचं स्पेलिंग
आपण भरताना काय भरलेलं आहे ते न पाहता आधारवर कसं आहे ते लिहायचं आहे. डेट ऑफ बर्थ देखील इथं समजा 19/7/2014 आहे आणि इथं आधार कार्डवर थोडी वेगळी असेल किंवा चुकली असेल तर जी चुकलेली असेल तीच इथं आपल्याला द्यावी लागेल. अशा प्रकारे आधार कार्डवरची जी माहिती आहे ॲज इट इज आपल्याला इथं भरावी लागेल. त्यानंतर पुढं त्याचे जेंडर आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. फिमेल मेल आहे ते कुठलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि ही सर्व माहिती आपल्याला पूर्ण करायची आहे. माहिती पूर्ण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर समजा आपल्याकडे एक इथं काही विद्यार्थी आहेत त्यांची माहिती आपण भरतोय आणि त्यातल्या काही दोघा-तिघांची माहितीच आपल्याकडे नाही असं दिसतं तुम्हाला, तरी काही अडचण नाही. या फाईलमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांची माहिती तुमच्याकडे आहे ते तुम्ही फिलअप करा, उरलेली तशीच ब्लँक ठेवा, काही अडचण येत नाही. आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला ही जी फाईल आहे हिला CSVमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता ते कसं करायचं हे आपण पाहूया. त्याच्या अगोदर एक इथं सेटिंग एक आपल्याला करावं लागतं. आधार नंबर आपण लिहिला, समजा इथं मी ट्राय करतो. ओके, आधार कार्ड नंबर लिहिला मी की इथं तो नंबर मला इथं व्यवस्थित दिसत नाही प्रॉपरली, तो वेगळाच काहीतरी फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतोय. तर यासाठी एक सेटिंग आपल्याला करायचं असतं. जेला राईट क्लिक करायचं आहे, या कॉलमला राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट सेल हा एक ऑप्शन मिळतो आपल्याला, त्याला क्लिक करायचं आहे. आणि फॉर्मॅट सेलला क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट हा ऑप्शन क्लिक करून ठेवायचा आहे. इथं टेक्स्टला क्लिक करतो मी, याच्यामध्ये टेक्स्टला क्लिक करायचे आणि ओके करायचे. आता तुम्ही भरलेला जो आधार नंबर आहे तो तुम्हाला ॲज इट इज दिसेल. इथून पुढे तुम्ही काही जे आधार नंबर लिहाल ते तुम्हाला व्यवस्थित दिसून जातील. अशा प्रकारे सर्व माहिती जी काय आपल्याला भरायची आहे ते आपण भरायची आहे. भरल्यानंतर आता आपल्याला काय करायचं की हीच फाईल आपल्याला CSVमध्ये कन्वर्ट करायची आहे आणि CSVमध्ये कन्वर्ट करून मग अपलोड करायची आहे, हे लक्षात घ्या. CSVमध्ये फाईल कशी कन्वर्ट करायची त्यासाठी इथं फाईल ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि फाईलमध्ये एक्सपोर्टला क्लिक करा. एक्सपोर्टला क्लिक केल्यानंतर फाईलला क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲजला क्लिक करा. सेव्ह ॲजला क्लिक केल्यानंतर कम्प्युटरला मी क्लिक करतो आहे आणि कम्प्युटरला क्लिक केल्यानंतर डाउनलोड्समध्ये आपली जी फाईल आहे तर त्याच लोकेशनला मी सेव्ह करतो आहे. आता इथं नाव देताना जे आपलं नाव आहे फाईलचं, एक्सेल फाईलचं, तेच द्यायचं आहे, UID. आणि ही फाईल होती पहा पहिलीची, ओके. इथं नाव आपल्याला ते त्या फाईलचं जे आहे आपल्या एक्सेल फाईलचं इथं पहा वरती नाव दिसतं आपल्याला UID 2731030301, UID 27310306 आणि इथं खाली पहा नाव आलेलं आहे, ते मी सिलेक्ट करतो. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर खालच्या बाजूला इथं मला फाईल टाईप जो आहे ना, सेव्ह ॲज टाईप, तिथं CSV डेलिमिटेड याला क्लिक करायचे. CSV डेलिमिटेड याला क्लिक करून मला सेव्ह म्हणायचे. सेव्ह म्हणण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की तुम्ही कुठं सेव्ह करता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. डाउनलोड्समध्ये मी सेव्ह करतो आहे आणि फाईलचं नाव आहे ते इथं दिलेलं आहे प्रॉपरली आणि CSVमध्ये त्याला सेव्ह करतो आहे. ती फाईल CSVमध्ये सेव्ह करायची कसं विचारलं जाईल, मी येसला क्लिक करतो आहे आणि पुन्हा विचारलं जाईल की तुम्हाला चेंजेस सेव्ह करायचे आहेत का, मी नाही म्हणतो आहे. मी ती फाईल क्लोज होईल. आता इथं तुम्ही पाहू शकाल की इथं एक ही जी फाईल आहे ही आहे एक्सेल फॉर्मॅटमधली आणि इथं जी एक फाईल पाहिली तर ती CSVमध्ये फाईल दिसते आणि नाव सेम आहे दोन्हीचं. थोडासा आयकॉन वेगळा येतो पहा, आयकॉन थोडासा वेगळा असतो. आपण हा जर पाहिला तर याच्या मग इथं याचा जो आयकॉन आहे त्याच्यामध्ये A हे अक्षर असतं CSV फाईलच्या आणि हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये X हे अक्षर असतं. तर हा एक छोटासा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ती फाईल आपली सेव्ह झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला ऑनलाईन यायचं आहे. ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला जिथून आपण एक्सेल फाईल डाउनलोड UID केली होती तिथं अपलोड UIDला क्लिक करायचं आहे. अपलोड UIDला क्लिक केलं की चूज फाईलमधून डाउनलोड्समध्ये आपल्याला जायचं आहे आणि डाउनलोड्समध्ये जाऊन आपण जी आत्ता फाईल रिसेंटली तयार केलेली आहे CSVमध्ये ती इथं मला पाहायला मिळते. मी तिला सिलेक्ट करतो आहे आणि सिलेक्ट केली की इथं ते फाईलचं नाव इथं येतं. आल्यानंतर इथं आपल्याला अपलोडला क्लिक करायचं आहे. अपलोडला क्लिक केलं की ती फाईल अपलोड होईल.
जर त्या फाईलमध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते खाली सगळे एरर्स तिथे आपल्याला दिसतील. जर एरर्स दिसले तर एरर्स काळजीपूर्वक वाचायचे. त्याचा स्टुडंट आय डी असतो, त्या स्टुडंट आय डीमध्ये नेमकी काय चूक झालेली आहे ते सांगितलेलं असतं. ते पाहायचं, ते पुन्हा फाईलमध्ये जायचं, दुरुस्त करायची, पुन्हा ती CSVमध्ये कन्वर्ट करायची आणि पुन्हा अपलोड करायची. अशी प्रोसेस आपल्याला करावी लागेल. तर अशा प्रकारे आज आपण इथंच थांबतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नंबर कशा पद्धतीनं अपलोड करायची याविषयीची माहिती घेतलेली आहे. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय आपण. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एखादा भाग किंवा सरल पोर्टलवरच्या आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, त्या आपण एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत धन्यवाद.